श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल शीतल्स कॉर्नरमध्ये. आज सकाळी सकाळी छान झाडावरचे तुतू तोडायला गेलो. तर आता हे तुतूचं झाड हे बाहेर कुठं नाही तर माझ्या आईवडिलांनी आमचं जे सगळ्यात वरचं टेरेस गार्डन आहे तिथं लावलं आहे. हे मी लास्ट काही माझे जे व्हिडिओज पोस्ट केले होते ज्यामध्ये मी माझ्या आईवडिलांनी फुलवलेली बाग दाखवलेली आहे, त्या व्हिडिओची लिंकही मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तर त्यावेळीसुद्धा मी हे झाड दाखवलं होतं, पण तेव्हा त्याला तुतू आले नव्हते. आणि तुम्ही बघू शकता की जे धान्य ठेवण्याची कणिंग असते त्या कणगेच्या एका साईडचा पत्रा काढून त्याच्यामध्ये माती टाकून त्याच्यात हे झाड लावलेलं आहे. आणि अक्षरशः 50 किंवा 60 रुपयांना माझ्या आईने हे झाड घेतलं होतं. साधारण आज 3-4 वर्ष झालेली आहेत या झाडाला. आणि आता त्याला इतके छान तुतू यायला लागलेत की आता त्यांची नातवंडं म्हणजेच अर्चित आणि शिवण्या रोज या तुतूंचा छान आस्वाद घेतात. खरं तर हे तुतू मम्मी पप्पांना खायलाच मिळत नाही आहेत, कारण ही दोन्ही पोरंच सगळे संपवून टाकतात. आणि खरंच ही दोन्ही पोरं एवढी नशीबवान आहेत की त्यांच्या आजी आजोबांनी लावलेले पेरू, चिक्कू, केळी, तुतू, पपया ही सगळी फळं त्यांना खरं तर ऑर्गॅनिक फळं त्यांना खायला मिळतात. कारण आजकाल आपण बघतो की बाजारात पैसे देऊनही ऑर्गॅनिक फ्रूट्स मिळतीलच असं नाही, शाश्वती नसते. त्यामुळे खरं तर या मुलांना ही सगळी फळं ऑर्गॅनिक पद्धतीनं पिकवलेली फळं खायला मिळतात. खरंच ह्यांचं नशीब खूप चांगलं आहे. सो सकाळी सकाळी छान मुलांना तुतू दिले. आणि आज दिवसभर मम्मीने मिरच्या सुकट टाकल्या होत्या. तिने कालच मिरच्या आणल्या होत्या, तर त्यामध्ये बेडगी, संकेश्वरी आणि लवंगी मिरची होती. तर आता तिन्ही मिरच्या तिने वेगवेगळ्या सुकायला टाकल्या होत्या, कारण म्हणजे एकाच मोठ्या बेडशीटवर पण वेगवेगळीकडे टाकल्या होत्या. कारण संकेश्वरी आणि बेडगी मिरची संकेश्वरी आणि लवंगी मिरची ह्या पटकन सुकतात, पण बेडगी मिरची लवकर सुकत नाही. कारण बेडगी मिरचीचं कातडं जे असतं ते थोडंसं जाड असतं, त्यामुळे ती मिरची सुकायला थोडा वेळ लागतो. त्यामुळे देठ काढतानाही संकेश्वरी आणि लवंगीची पटकन निघतात, पण बेडगी मिरची ही व्यवस्थित वाळवावी लागते. आणि आता बरीच लोकं तर देठही न काढता मिरची कुटून आणतात, पण माझी आई देठ काढते. कारण तिचं असं म्हणणं आहे की देठामुळे मिरचीचा कलरवर थोडा इफेक्ट होतो. म्हणजे देठामुळे मिरचीचा कलर हा थोडासा पांढरट होतो, तर तो होऊ नये आणि मिरचीला छान लाल भडक कलर यावा यासाठी ती आवर्जून देठं काढते. तर आता इतके वर्ष खरं तर ती एकटीच देठं काढायची, पण आता मागचे काही वर्ष मी आणि दादा तिला हेल्प करतो. तर आमची हेल्प बघून यंदा शिवण्या पण फार एक्सायटेड होती की मला पण ह्या मिरच्यांची देठं काढायची आहेत. आणि तिचं बघून अर्चित पण नाचायला लागला होता. त्यामुळे मग त्याला कसं तरी भाऊंसोबत खालती पाठवलं. आणि शिवण्यालाही ॲक्च्युली अगोदर मम्मी नाही बोलली, पण मग तिची रडारड झाली की मला करायचं आहे. आमचं म्हणणं एवढंच होतं की मिरचीचा हात वगैरे तिच्या डोळ्याला वगैरे लागला तर चणचण होईल, त्यामुळे तिला नाही म्हणत होती मम्मी. पण ती काही ऐकत नव्हती. त्यामुळे मग शेवटी तिला हँड ग्लोव्ज दिले की जेणेकरून तिलाही काही त्रास होणार नाही. कारण मिरचीचं आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की हँडवॉश केला तरी बरेचदा त्याचा तिखटपणा हा हातात राहतो. सो मग फायनली आम्ही मिरच्या निवडायला घेतल्या. असू दे, त्याच्या सकट खायचं. कसं आहे? कोणी लावलंय झाड? मम्मी ना. आणि भाऊंनी? मम्मीनं आणि भाऊंनी लावलंय. कोणी लावलंय झाड? आणि फळं कोण खाते त्याची? तू खातोय? आणि इकडे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मिरच्या सुकायला टाकल्या होत्या. तर हे साडीलाच मध्ये शिवून मम्मीनं त्याचं असं एक धडपा बनवला आहे मोठा चौकोनी. कारण डायरेक्ट स्लॅबवर टाकलं की मग स्लॅबची धूळ वगैरेही लागते, त्यापेक्षा मग असं साडीवर टाकलं की धूळ वगैरे लागत नाही. आणि हे संकेश्वरी पूर्ण ह्या साईडला होती, त्यातली काढून काही निवडायला घेतली आहे. संकेश्वरी, बेडगी आणि लवंगी अशा 3 पद्धतीच्या मिरच्या आहेत. आणि इकडं शिवण्याताईंचं ट्रेनिंग सुरू होतं. फक्त पकडायसाठी मिरची ओके, फक्त मिरची पकडायसाठी ती घ्यायची. 2 तसलेच द्यायचे ना रे हातात घालाय. आता मिरच्या कुटतोय आम्ही. ही
आहे लवंगी मिरची जी 1 किलो आहे ना. हां आणि इकडं संकेश्वरी खोडून ठेवली आहे. आणि ही आहे बेडगी मिरची. तर त्याची अशा प्रकारे देठं काढून घ्यायची जेणेकरून मिरचीचा रंग खूप छान येतो. त्यानंतर इकडे सगळे खडे मसालेसुद्धा वाळायला ठेवले होते. हे आहेत धने. धनेसुद्धा छान वाळले होते आणि खरं तर ऊन खूप कडक होतं त्यामुळं एकाच दिवसात मिरची पण खूप छान वाळली होती आणि धने पण तुम्ही बघू शकता अगदी कडक कुरकुरीत झाले होते, लगेचच तुटत होते. आणि इकडे सगळा मिरच्यांचा बाजार होता. साधारण एक 15-20 मिनटं मिरच्या खुडून शिवण्याताईंनी लगेचच एक्झिट घेतली, कारण तिला काही ते फारसं हे झालं नाही. सो ती गेली लगेच खाली कंटाळून. आणि त्यानंतर ही दुसरी प्लेट आहे ज्याच्यामध्ये जो बाकीचा खडा मसाला असतो तो सगळा आहे, ज्यामध्ये मिरं, त्यानंतर बडी वेलची, त्यानंतर लवंग, दगडफूल, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा छान वाळवून घेतल्या होत्या. हे ॲक्च्युली ताट आता एवढंच होतं त्यामुळे मम्मीनं निम्माच त्यातला मसाला वाळवायला टाकला होता. बाकीचा ती दुसऱ्या दिवशी सुकवणार होती. तर खडे मसालेसुद्धा ती अगदी कडक उन्हात छान वाळवून घेते जेणेकरून पटकन ते कुटले जातात. आणि आपण जे म्हणतो की मिरची कुटून आणल्यावर कळणार राहतो, म्हणजे थोडासा मोठा भरभरीत भाग, तर तो ॲक्च्युली सगळा खड्या मसाल्यांचाच असतो. खडा मसाला व्यवस्थित बारीक न झाल्यामुळे तो कळणा निघतो. आणि मम्मी जी काही चटणी कुटून आणते किंवा मिरची कुटून आणते त्याचा अक्षरशः म्हणजे अगदी ओंजळभरच कळणा निघतो किंवा बरेचदा त्यापेक्षाही कमी, कारण पूर्ण खडे मसालेसुद्धा कडक उन्हात सुकवलेले असतात, वाळवलेले असतात. त्यानंतर मग जे धणे होते ते चाळायला घेतले मी, कारण चाळून व्यवस्थित निवडून मग धणे टाकायचे, कारण धण्यांमध्ये शक्यतो बऱ्यापैकी खडे किंवा गारा हे असे प्रकार असतात. त्यामुळे मग चाळून आणि निवडून घेतले. चाळल्याने एकतर जे काही छोटे धणे असतील ते पण पडतात आणि काही कुचके वगैरे असे असतात ते पण निघून जातात. सो त्यामुळे मग छान धणे निवडून घेतले. सगळ्या मिरच्यांची देठं काढून झाली होती. फक्त एवढीच देठं नव्हती ॲक्च्युली, तिनं काही देठं खाली टाकूनही दिली. त्यानंतर ह्या बिया आहेत मिरच्यांच्या, ज्या ती साठवून ठेवते आणि पावसाळा सुरू झाला की मग त्यांची लागण करते, जेणेकरून मग मिरच्यांची खूप छान रोपं येतात आणि जवळपास वर्षभर हिरव्या ताज्या मिरच्या, घरी पिकवलेल्या मिरच्या खायला मिळतात. आता इकडे सगळे खडे मसाले वरून आणले होते खाली, जे सुकलेले होते खडखडीत. तर आता जेव्हा आम्ही चटणी करतो त्याचवेळी आम्ही काही मसाला पण करून ठेवतो जो वर्षभर सगळ्या भाज्यांमध्ये वापरता येतो. तर त्यासाठी सगळ्यात पहिलं आहे साधारण पावशर धने, 8 ते 10 मोठ्या वेलच्या, त्यानंतर लवंग, मिरं, दगडफूल, ह्या सगळ्या गोष्टी, त्यानंतर दालचिनी, शहाजिरं, बडीशेप, जिरं, त्यानंतर तेजपत्ता, ह्या सगळ्या गोष्टी, साधारण सगळ्याच गोष्टी 20-20 ग्रॅम घ्यायच्या. थोडक्यात आपण जे काही चटणीसाठी जो खडा मसाला असतो त्यातला सगळ्यातला थोडा थोडा मसाला. तर आता चटणीला मसाला आणतानाच मम्मी सगळ्या गोष्टी थोड्या थोड्या जास्त आणते, एक 10-20 ग्रॅम जास्त आणते, जेणेकरून मग हा मसालासुद्धा तयार होतो. आता हा मसाला आम्ही कुठून घेतो तर सातारमध्ये नाक्यावरती वेळेकरांचं म्हणून एक दुकान आहे. तर त्यांना जर तुम्ही सांगितलं की आमची 5 किलो मिरची आहे त्यासाठी मसाला द्या, तर ते तुम्हाला काहीही न विचारता सगळा मसाला देतात. तुम्हाला कुठलाही मसाला सांगावा लागत नाही की हे द्या ते द्या, एवढं द्या तेवढं द्या. तुम्ही फक्त त्यांना मिरची किती किलो आहे तेवढं सांगायचं, ते व्यवस्थित सगळा मसाला तुम्हाला काढून देतात. तर त्याचवेळी मम्मी त्यांना सांगते की एवढ्या किलो मिरच्या आहेत तर आम्हाला थोडासा प्रत्येकाचा एक 10-20 ग्रॅम जास्त द्या. मग त्या पद्धतीनं ते अशा प्रकारे सगळा मसाला देतात. मग आता त्यातला सगळा हा मसाला मी थोडा थोडा करून बाजूला काढला आहे. आता जिरं, शहाजिरं आणि बडीशेप ह्या सगळ्या गोष्टी मी एकत्रच भाजणार आहे, कारण खूप सारे पदार्थ असतात. प्रत्येक गोष्ट जर आपण वेगवेगळी भाजत गेलो तर खूप वेळ लागतो.
त्यामुळे सगळ्याच गोष्टी व्यवस्थित भाजून घ्यायच्या. मगाशी जसं दाखवलं ऑलरेडी ह्या सगळ्या गोष्टी ह्या उन्हात छान वाळवलेल्या होत्या, त्यामुळे त्या ऑलरेडी छान कडकडीत कुरकुरीत आहेत. त्यामध्ये पाण्याचं प्रमाण हे फार कमी आहे किंवा ऑलमोस्ट नाहीच आहे. त्यामुळं भाजायलाही याला वेळ लागत नाही, पटकन भाजलं जातं. तर जे पदार्थ असे एकसारखे आहेत त्यांना मी जनरली एकत्र करून भाजते, जेणेकरून वेळ कमी लागतो. त्यामुळे मग मी इथं जिरं, शहाजिरं आणि बडीशेप या 3 गोष्टी एकत्र करून भाजून घेतल्या होत्या. त्यानंतर तेजपत्तासुद्धा थोडेसे शेकवून घ्यायचं. तेजपत्ता भाजताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की गॅस अगदी स्लो हवा, कारण तेजपत्ता खूप पटकन भाजला जातो. त्यामुळे एकदम बारीक गॅसवरती छान पानं अशा प्रकारे दाबून भाजून घ्यायची, जेणेकरून ती व्यवस्थित भाजलीही जातात आणि त्यातलं सगळं मॉइश्चरही निघून जातं. अगेन तेजपत्तासुद्धा उन्हामध्ये वाळवलेला होता. अशी पानं थोडीशी लालसर झाली की ती काढून घ्यायची. त्यानंतर ह्या ज्या काही बाकीच्या गोष्टी आहेत मसाल्यातल्या त्या सगळ्याही भाजून घेतल्या होत्या. लवंग असेल, त्यानंतर मिरं असेल किंवा चक्रीफूल, दगडफूल, ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत मसाल्यातल्या त्या सगळ्या गोष्टी भाजून घ्यायच्या. मोठी वेलची, त्यानंतर काही गोष्टी ज्या मी यात दाखवल्या नाही आहेत या प्लेटमध्ये, तर ते म्हणजे हळकुंड, हिंग. आता हळकुंड आणि हिंग हे मी ह्यासोबत भाजलं नव्हतं, कारण हळकुंड भाजताना ते तेलामध्ये व्यवस्थित फुगेपर्यंत भाजावं लागतं. तर हा सगळा मसाला थंड करून मी ठेवून दिला आणि मम्मीने ज्यावेळी मिरच्यांसाठी हळकुंड भाजली होती तर मी त्यातली हळकुंड वापरली. पण मी तुम्हाला हा कंटिन्यू व्हिडिओ दाखवणार आहे. सो हळकुंड जी भाजलेली आहेत ती दुसऱ्या दिवशी तिने ज्यावेळी मिरच्यांसाठी तिने हळकुंड भाजली त्यातलीच मी 2 हळकुंड काढून घेतली होती. हळकुंड आणि प्लस हिंगसुद्धा त्याच पद्धतीनं. तर आता तुम्ही इथं बघू शकता की त्यातला जो काही मसाल्यातला एक पदार्थ होता, प्रत्येक पदार्थ मी भाजून घेतला आहे. कुठलाही पदार्थ डायरेक्ट कच्चा वापरला नाही. प्लस हे सगळं अगोदर सुकवूनही घेतलं होतं, जेणेकरून हा गरम मसाला हा वर्ष काय तुम्ही अगदी 2 वर्ष म्हटलं तरी व्यवस्थित जर एअरटाईट कंटेनरमध्ये साठवला तर त्याला काहीही होत नाही. फ्रीजमध्ये वगैरे सुद्धा त्याला ठेवायची गरज नसते. तुम्ही नॉर्मल रूम टेम्परेचरलाही ठेवून तो अगदी 2-2 वर्षसुद्धा वापरू शकता. एका मोठ्या कंटेनरमध्ये साठवून ठेवायचा आणि वापरासाठी एखाद्या छोट्या कंटेनरमध्ये त्यातला थोडासा काढायचा, कारण बरेचदा आपण स्वयंपाक करताना चुकून आपला ओला हात वगैरे लागण्याची शक्यता असते आणि जिथं मॉइश्चर येतं तिथं मग लगेचच आळ्या जाळ्या व्हायला सुरुवात होते. त्यामुळे मग मोठ्या मसाल्याच्या डब्याला हात न लावता छोट्या एखाद्या बरणीमध्ये काढा आणि तो वापरायला घ्या, जेणेकरून जरी हात लागला चुकून पाण्याचा तरी मग सगळा मसाला खराब होणार नाही. आणि मी तरी करून ठेवते तर 2-2 वर्ष अजिबात हा मसाला खराब होत नाही, कारण एक तर वाळवलेला असतो प्लस भाजलेला असतो. आणि आता बऱ्याच ठिकाणी म्हणजे आता मी पुण्यात राहते तर तिथं फारसं ऊन नसतं. मग अशा वेळी असं होतं की मग आमचा मसाला लगेच खराब होईल का, तर नाही होत. तुम्ही जर व्यवस्थित अशा प्रकारे प्रत्येक इन्ग्रेडियंट भाजून घेतला तरीसुद्धा आरामात 8 ते 9 महिने तरी हा मसाला रूम टेम्परेचरला व्यवस्थित टिकतो, अजिबात खराब होत नाही. फक्त पाण्यापासून त्याला लांब ठेवा आणि भाजतानासुद्धा मंद आचेवरती व्यवस्थित भाजून घ्या. उगीच घाई गडबडीत मोठ्या फ्लेमवरती भाजून नाही घ्यायचं, नाहीतर मग ते वरून फक्त भाजलं जातं आणि आतमध्ये मॉइश्चर तसंच राहतं. त्यामुळे बारीक गॅसवर व्यवस्थित सगळे इन्ग्रेडियंट भाजून घ्या, जसे मी या व्हिडिओमध्ये दाखवले आहेत. तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येतील व एकही व्हिडिओ मिस होणार नाही. सो प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल.
मी दरवर्षी हा असा मसाला करून ठेवते जो सगळ्यासाठी चालतो. म्हणजे मिसळ असेल, पावभाजी असेल, बिर्याणी असेल किंवा मसाले भात असेल, तुम्ही कशातही हा मसाला वापरू शकता. आणि विकतच्या मसाल्यांचं तर तुम्ही बघता आजकाल की चांगल्या चांगल्या ब्रँडच्या मसाल्यांनाही कॅन्सरजन्य पदार्थ आढळत आहेत अशा चांगल्या चांगल्या ब्रँडच्या मसाल्यांमध्ये सुद्धा. सो मग त्यापेक्षा आपण घरी केलेले मसाले केव्हाही चांगले, आणि शक्यतो पॅकिंगचे मसाले आणण्यापेक्षा असे सुट्टे जे चांगल्या मार्केटमध्ये मिळतात चांगल्या ठिकाणाहून आणायचे. वर्षातून एकदाच आणावे लागतात तुम्हाला. आणि खरंच सांगते, आपण वर्षभर जो पाकिटच्या मसाल्यांवर जो खर्च करतो त्याच्या निम्म्या खर्चामध्ये हे मसाले बनतात आणि एकदम A1 क्वालिटीचे. कुठलीही भेसळ नाही, काही नाही, काहीही नाही. बरं, आता मी तुम्हाला ताटामध्ये काही मसाले दाखवले, पण काही मसाले हे मी ताटामध्ये घेतले नव्हते, तेही तुम्हाला मी पुढे भाजून दाखवते. ठीक आहे. जसं की हळकुंड. सो हे मला भाजायचं, हा थोडा फोडला नव्हता अजून, सो मग तेही तुम्हाला भाजून दाखवते. तर मी 2 किंवा 3 हळकुंड वापरणार आहे. तर हा आहे हिंग, खडा हिंग. यातले फक्त मी 2 ते 3 मीडियम साईजचे तुकडे वापरणार आहे. हा सगळा हिंग चटणीसाठी मम्मी भाजत होती, पण मी यातले फक्त मोठे 2 खडे वापरेन. त्यानंतर सेम हळकुंडांच्या बाबतीतही हळकुंड ही तेलावर अशा प्रकारे भाजावी लागतात. ती व्यवस्थित फुलतात तेव्हा ती व्यवस्थित कुटली जातात. त्यामुळे हळकुंडसुद्धा मी ती जी चटणीसाठी हळकुंड भाजणार होती त्यातलीच 2 हळकुंड मी वापरली. पण ही हळकुंड तिनं अशा प्रकारे प्रॉपर भाजल्यानंतर मी आपला जो खलबत्ता असतो त्यामध्ये अगोदर कुटून घेतली आणि त्यानंतर मग ती मिक्सरला फिरवली, जेणेकरून मिक्सरलाही ती व्यवस्थित बारीक व्हावीत. आता हळकुंडांमध्ये एक बऱ्यापैकी पाण्याचं प्रमाण असतं, त्यामुळं हळकुंड ही खूप व्यवस्थित भाजून घ्यायची. बारीक गॅसवर अगदी वरून अशी काळी होईपर्यंत ती पूर्णपणे फुगतात आणि अशी फुटतात. त्यावेळी हळकुंड पूर्णपणे भाजलं गेलं असं समजायचं. आणि जर तुम्ही अशा पद्धतीने व्यवस्थित हळकुंड भाजलं तर अजिबातच त्याच्यामुळे चटणी किंवा मसाला खराब होत नाही. हळकुंड हे टोटली ऑप्शनल आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा तुम्ही स्किपही करू शकता. पण हळकुंडामुळे मसाल्यालाही एक वेगळा छान रंग येतो आणि त्या मसाल्यामुळे अर्थातच आपल्या भाजीलाही एक सुंदरसा रंग येतो. त्यामुळे इट्स टोटली डिपेंड्स ऑन यू. तुम्हाला जर हवं असेल तर हळकुंडही भाजून घ्या, अदरवाईज तुम्ही हळकुंड टोटली स्किप करू शकता. आता इथे बघू शकता पूर्ण काळी झाली आहेत आणि फुटली आहेत ते हळकुंड, याचा अर्थ ती पूर्णपणे भाजली गेलेली आहेत. सो यातलीच मी 2 हळकुंड वापरली होती माझ्या मसाल्यासाठी. या मसाल्यामध्ये मी सुंठेचेही 2 मोठे तुकडे घेतले होते, जे खलबत्त्यामध्ये बारीक करून त्यानंतर मग ते मिक्सरला बारीक केले. तर आता हे सगळे मसाले भाजून घेतलेत मी. आता इकडे सगळा मसाला मी व्यवस्थित भाजून घेतला आहे. आता ह्याला एकदम प्रॉपर थंड होऊ द्यायचा, अजिबात गरम राहिला नाही पाहिजे मसाला. जर गरम गरम मसाला तुम्ही बारीक केला तर तो असा थोडासा चिकट होतो आणि ओलसर होतो, व्यवस्थित बारीकही होत नाही. त्यामुळे ह्याला व्यवस्थित आता सुकू द्यायचं म्हणण्यापेक्षा थंड होऊ द्यायचा हा. आणि थंड झाल्यानंतर मग याला बारीक करायचं. तर आता हे मसाले मी छान थंड होण्यासाठी ठेवून दिलेत. त्याच वेळी आमच्या बोरचं सायरन वाजलं. चला तुम्हालाही दाखवते. सो आमच्यात इकडे नळ कनेक्शन नाही आहे, बोर आहे, बोरवेल आहे. तर आता 2 मजले आणि त्याच्यावरती 1 मजला टोपी आणि त्याच्या पण वरती टाकी आहे. सो जनरली काय व्हायचं की टाकी भरली तरी कळायचं नाही, म्हणून मग हे असं सायरन बसवलं. त्यानंतर मम्मीने हे सगळे मसाले बारीक करायला घेतले. शक्यतो मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये हे मसाले बारीक करा, जेणेकरून ते व्यवस्थित फाईन पावडरमध्ये कन्वर्ट होतात. जर मोठ्या भांड्यामध्ये बारीक करायला गेलात तर तितकेसे ते बारीक होत नाहीत.
थोडाफार मोठा राहतो मसाला, त्यामुळे शक्यतो छोट्या भांड्यामध्ये व्यवस्थित बारीक करून घ्यायचा आणि थोडा थोडा मसाला घेऊन बारीक करायचा. आता हा मसाला बारीक केला की त्याला चाळूनही घ्यायचा, म्हणजे जरी थोडाफार मोठा राहिला असेल मसाला तर तो वरती राहतो आणि खालती तुम्हाला प्रॉपर फाईन पेस्ट, जशी आपण विकत मसाले आणतो तशी पेस्ट म्हणण्यापेक्षा एक छान फाईन पावडर मिळते. तर अशा पद्धतीने हे चाळून घ्यायचं. चाळून घेतलेलं सुद्धा पुन्हा एकदा मिक्सरला फिरवायचं. सो ही प्रोसेस कंटिन्यू करायची. साधारण एक अर्धा तास लागतो जे काही सगळे मसाले मी आत्ता दाखवले तेवढे मसाले बारीक करण्यासाठी. यामध्ये तुम्ही एक गोष्ट अजून करू शकता की धणे वेगळे बारीक करू शकता, कारण धणेपूड पटकन होऊन जाते आणि त्याला मग फारसा वेळ लागत नाही. तर धणे वेगळे बारीक करून बाकी सगळ्या गोष्टी वेगळ्या प्रकारे बारीक करू शकता. आणि तुम्ही बघू शकता की मसाल्याला कलरही किती छान आलेला आहे आणि असा मस्त हा होममेड एव्हरग्रीन किचन किंग मसाला तयार आहे. तर हा तुम्ही कुठल्याही भाजीला वापरू शकता, अगदी कुठल्याही. खूप सुंदर लागतो, खूप छान टेस्ट येते प्रत्येक भाजीला. बाकी सगळं मग पावभाजी असो, चिकन असो, मटण असो, बिर्याणी असो किंवा साधा मसाले भात, वाटाणे भात असो, पावटे भात असो, काहीही असो, या सगळ्याला हा मसाला चालतो. एकदा नक्की ट्राय करून बघा. सो संध्याकाळी मग छान आर्चूला घेऊन गार्डनमध्ये गेलो. हे ग्रामपंचायतीचं, शाहूपुरी ग्रामपंचायतीचं गार्डन आहे. फार सुंदर गार्डन आहे. सो थोडा वेळ मग तिथे गेलो आणि आम्ही तिथे गेलो आणि 5-10 मिनटातच अचानकच पाऊस सुरू झाला. म्हणजे अगोदर काहीच वातावरण नव्हतं पावसाचं. दिवसभर इतकं छान कडक ऊन पडलं होतं आणि अचानकच धोधो पाऊस सुरू झाला. त्यामुळे मग आर्चू आणि मी पटकन घरी आलो. नशीब गाडी नेली होती. आणि घरी आल्यावर काय, मग आर्चू छान वर टेरेसवर जाऊन असा मस्त एन्जॉय करत होता पावसात भिजण्याचा किंवा खेळण्याचा पाण्यात. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सोबतच बेल आयकनही प्रेस करा, म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येतील व एकही व्हिडिओ मिस होणार नाही. सो प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. Thanks for watching and stay tuned.